सध्या मी दादर स्टेशन परिसरात आहे आणि दादर स्टेशनच्या पूर्वेला अगदी स्टेशनला लागून आपण हे हनुमानाचं मंदिर बघतोय। सांगितलं जातं की 80 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि हमालांनी मिळून हे सगळं मंदिर बांधलेलं आहे आणि याच हनुमानाच्या मंदिराला मध्य रेल्वेकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आपण जर आतमध्ये गेलो तर मूळ हे हनुमानाचं मंदिर आहे आणि बाजूला साईबाबांचं सुद्धा मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच मंदिराला नोटीस पाठवण्यात आलेली आहे कारण प्लॅटफॉर्म नंबर 12 जो दादर स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 12 आहे त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि दादर स्टेशनचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं हे जे मंदिर आहे ते अडथळा बनत जातं आहे आणि त्यामुळेच दादर स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठी हे मंदिर हटवण्यात यावं अशा प्रकारची नोटीस या मंदिरांच्या विश्वस्तांना पाठवण्यात आली आहे। 2018 पासून साधारणपणे आता 5 नोटीस या पाठवण्यात आलेल्या आहेत, मात्र अजूनही विश्वस्तांकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर त्याला देण्यात आलेलं नाही आहे। ज्या प्रकारे रेल्वेचं म्हणणं आहे की ही सगळी जमीन रेल्वेची आहे आणि जेव्हा विकास करायचा आहे तेव्हा प्रत्येक वेळी हे जे मंदिर आहे ते अडथळा बनते आणि त्यामुळे हे जर मंदिर हटवण्यात आलं तर हा विकास शक्य होईल। आपण बघितलं तर अनेक भाविक अगदी सकाळच्या वेळेला सुद्धा आपण बघतो मोठ्या संख्येनं इथे हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला येत असतात, साईबाबांच्या मंदिरात दर्शनात येत असतात आणि त्यामुळेच अनेकांची श्रद्धा इथे आहे आणि त्यामुळेच हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत ते मात्र याला विरोध करत आहेत कारण अशा प्रकारे मंदिर हटवू नये अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत काही भक्त आहेत जे दर्शनाला रोज येतात। कधीपासून येता तुम्ही इथे? मी जवळजवळ 65 पासून येतो, 65 ते 64 पासून। बापरे, किती जुनं आहे मंदिर? आता त्याच्या अगोदर मी तेवढं सामान किती तर मग हे हमाल लोकांचं मंदिर आहे। आणि कसं आहे ज्यावेळी मला कळायला लागलं, माझं वय 82 म्हणजे मला 17 वर्षानंतर मला कळायला लागलं, 16-15-16 त्याच्यानंतर तेव्हापासून मी येतो इकडे। आता ते नोटीस पाठवली काही माहिती आहे की मंदिर हटवावं? नाही, नोटीस ज्यांना माहिती आहे त्यांना, माझ्याकडे काय नाही, मी एक भाविक म्हणून येतो, मी रोज येता? रोज येतो। म्हणजे त्यावेळी मी लहान होतो, शाळेत शिकत होतो, पण नंतर रेल्वेचं असं म्हणणं आहे की हे मंदिर हटवलं जावं जेणेकरून दादर स्टेशनचा विकास होईल कारण हे मंदिर अडथळा निर्माण करते। नाही, पण भाविकांनी सगळे आम्ही पाहायचं पूर्ण दादर इथे जमा करून मी उभा करून ठेवतो, पण ते मंदिर हटवायला देणार नाही आम्ही। त्याच्यावर आम्ही सक्त मी उभा राहीन उपोषणला, मी सोडणार नाही कारण मी स्वतः यायचं 1965 साली आणि ते माझ्या समोर डोळ्यासमोर माझे देव मी हलवायला देणार नाही। मला कळालं का स्वतःचं माझं हे गेलं तर मी सोडणार नाही आणि ज्यांनी हलवलं तर रेल्वेचं मी सुसाईड करून घेणार। मग खरं तर अशा प्रकारच्या तीव्र भावना या भाविकांच्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत या मंदिराला हात लावला गेला नाही पाहिजे आणि हेच विश्वस्तांचं म्हणणं आहे। विश्वस्तामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे। ट्रस्टनी सुद्धा अधिकृतरित्या याचं अद्याप उत्तर दिलेलं नसलं तरी जे भाविकांची आपण ज्या प्रकारे भावना तीव्र असलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक प्रकारे या ठिकाणचे स्थानिक खासदार अनिल देसाईंनी सुद्धा संसदेत हा मुद्दा उचलला। त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत हा मुद्दा उचलत यावर सरकारनं योग्य ते उत्तर द्यावं आणि अशा प्रकारे तुम्ही मंदिर हटवण्याचं काम करणार का असा सुद्धा सवाल सरकारला विचारला आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।